Namaskar and welcome to Grow Your Business Digitally. Product Manager co-powered by Vistonia Solutions. मित्रांनो, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष असं स्वागत आहे आपल्या या 3 दिवसांच्या लाईव्ह फेसबुक इंस्टाग्राम मार्केटिंग मास्टर क्लास मध्ये. मित्रांनो, तुमच्यासारख्या 20,000 महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी हा केलेला क्लास आहे. सो या क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये फेसबुकला जाहिरात कशी लावायची हे शिकणार आहोत. तुम्हाला जर आठवत असेल तर मी ऍड मध्ये पण तुम्हाला बोललेलो की हा कोणत्याही प्रकारचा वेबिनार नाहीये. अगदी त्याचप्रमाणे हा कोणत्याही प्रकारचा वेबिनार नाहीये. इथं मी तुम्हाला डायरेक्ट जाहिरात कशी लावायची. आज माझ्या ऍड्स पाहून तुम्ही व्हॉट्सअपला माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला आणि आज या क्लासला तुम्ही जॉईन केलेले. अगदी अशाच प्रकारे आवाज अडकत आहे. आवाज व्यवस्थित आहे थिंक. हा, अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात फेसबुकला इंस्टाग्रामला कशा प्रकारे लावू शकता हे आपण ए टू झेड डिटेल मध्ये साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकणार आहोत. क्लासला सुरू करण्यापूर्वी मला टाइमपास बकवास बिलकुलही आवडत नाही. मी काय माझं इंट्रोडक्शन वगैरे तुम्हाला जास्त देत बसणार नाही. मी डायरेक्ट प्रॅक्टिकल लाईव्ह क्लासला सुरुवात करणार आहे. पूर्वी मला तुमच्या सर्वांकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा क्लास कुठून जॉईन केलेला आहे आणि हा क्लास जॉईन करण्यामागचं पर्पज काय आहे. तुम्ही हा क्लास कुठून जॉईन केलेला आहे आणि हा क्लास जॉईन करण्याचं पर्पज काय आहे. ओके, नाशिक, पुणे, सातारा, उदगीर, इंस्टाग्राम. ओके, इंस्टाग्रामवरून केलं. ओके, मुंबई, बीड. ओ गॉड, एवढे मेसेजेस आहेत की आय थिंक मी वाचू शकत नाहीये. ओके, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, शिर्डी, मालेगाव, बीड, पुणे, वडगाव. ओ ग्रेट ग्रेट ग्रेट. कोल्हापूर, चंद्रपूर. ओके ओके, सांगली, सातारा. ग्रेट 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 ग्रेट, जबरदस्त, मस्त. सो 2 मिनिट, दोन नाही, 1 मिनिट मी माझं शॉर्ट इंट्रोडक्शन देत होतो आणि आपण आपल्या क्लासला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी, मॅनेजरचा फाउंडर आणि सीईओ. मागील 5 वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये काम करतोय. आजपर्यंत 20,000 पेक्षा जास्त मराठी उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग काय आहे हे शिकवलंय आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय कशा प्रकारे ग्रो करायचा हे शिकवत आलेलो आहे. वेब डेव्हलपमेंट झालं, इंस्टाग्राम मार्केटिंग झालं, गुगल मार्केटिंग झालं, युट्यूब मार्केटिंग झालं, या सगळ्या विषयांमध्ये मी काम करतो. पुण्यामध्ये नवले ब्रिजला आपलं ऑफिस आहे. जवळपास 15 लोकांची टीम आहे आणि हीच टीम तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहे आपल्या या 3 दिवसांच्या संपूर्ण जर्नीमध्ये. या 3 दिवसांच्या क्लासमध्ये जर क्लास तुम्हाला करायचा असेल, ऑफकोर्स तुम्हाला करायचाच आहे, तर छोटेसे 1-2 नियम आहेत. ते नियम जर तुम्ही फॉलो केले ना मित्रांनो, आय कॅन गॅरंटी यू आय कॅन गॅरंटी यू की तुम्ही बुधवारी म्हणजेच आजपासून 2 दिवसांनंतर तुमच्या व्हॉट्सअपवरती 50 पेक्षा जास्त हाय क्वालिटी कस्टमर मिळवू शकाल. असे लोक मिळवू शकाल जे लोक तुमचं प्रोडक्ट खरेदी करतील, तुमची सर्व्हिस खरेदी करतील. अशी लोक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला मिळतील जर मी सांगतोय त्या पद्धतीच्या 2च गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टी प्रॉपरली फॉलो केल्या तर. पहिली गोष्ट आहे, लाईव्ह मध्ये मी स्क्रीन शेअर करून दाखवेल, तर मी जसं करतोय तसं लाईव्ह मध्ये लगेचच्या लगेच करायचं नाही. रेकॉर्डिंग तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, लाईव्ह मध्ये करायचं नाही. नोट्स कंपल्सरी काढायच्या आहेत. मी जे जे काही सांगतोय, जिथे क्लिक करायला सांगतोय तिथे क्लिक करायचं आणि पेन पेपर घेऊन नोट्स काढायच्या. मला सांगा किती लोकांकडे पेन पेपर आहे. नसतील तर लगेचच घ्या. येस येस माधवी मॅम, ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, अंकिता मॅम कडे पण आहे. पेन पेपर घेऊन बसा आणि मला एक थम्सअप किंवा चॅट बॉक्स मध्ये की तुमच्याकडे पेन पेपर आहे. आणि येस संजयजी, येस. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजचा क्लास झाला की लाईव्ह मध्ये क्लास 9 ते 9:30च्या दरम्यान संपेल. क्लास झाला की लगेचच 1-2 म्हणजे 10-20 मिनिटात मी रेकॉर्डिंग अवेलेबल करून देईल. रेकॉर्डिंग मिळाली की लगेचच अभ्यास आजच करायचा आहे. आणि प्लीज सर्वांनी कॅमेरा चालू करा. तुम्ही चोरून शिक्षण घेत नाही, तुम्ही हक्काने इथं आलात, तुम्ही स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती आहात, मॅनेजरकडे तुम्ही क्लास करत आहात. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट या ठिकाणी शो करतो. बघा, मी माझी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतोय. ओके, आय थिंक माझी स्क्रीन प्रॉपरली विजिबल आहे. मला एकदा सांगा स्क्रीन प्रॉपरली विजिबल आहे. ओके, तर डिजिटल मार्केटिंग आणि फेसबुक इंस्टाग्राम मार्केटिंगचा रिझल्ट, रिस्पॉन्स आणि आउटपुट काय असतं ते सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मी माझं
ऍड्स मॅनेजर अकाउंट ओपन केलेलं आहे. ऍड्स मॅनेजर अकाउंट म्हणजे काय? जिथे आपण जाहिरात रन करतो, ऍड रन करतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे माझं स्वतःचं वैयक्तिक ऍड अकाउंट आहे, जिथे माझ्या बिझनेसची जाहिरात मी लावतोय. कोणताच कोच, कोणताच कन्सल्टंट, कोणताच एजन्सी ओनर तुम्हाला ह्या गोष्टी दाखवणार नाही, सांगणार नाही, शिकवणार तर बिलकुलही नाही. त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. इथे बघा, 234 लीड जनरेशन बॅकअप नावाचं एक माझी जाहिरात होती, त्याला 414 लीड्स आलेले आहेत. तुमच्या पण लीड्स यामध्ये आहेत. त्यानंतर 234 लीड जनरेशन एलपी, 638 लीड्स, 31 लीड्स, 3134 लीड्स. ह्या लीड्स आहेत. या लोकांनी माझ्या वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी, माझ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी इन्क्वायरी केली आहे. त्यांना माझे वेगवेगळे प्रोडक्ट्स हवे, त्यांना माझ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस हव्या. आता हे तर काहीच नाही, मी तुम्हाला थोडासा मॅक्झिमम वाला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट दाखवून देतो. आता या ठिकाणी बघा, इथे मला 122 लीड आलेले आहेत, 204, 79, 251, 700, इथे बघा कुठे गेलं, 734, 183 डायरेक्ट वेबसाईट परचेस, माझ्या वेबसाईट वरती जाऊन डायरेक्ट माझा कोर्स खरेदी केलेला आहे. 611, 704, 183, कोणत्याही प्रकारचा कॉल नाही, कोणत्याही प्रकारचा मेसेज नाही, डायरेक्टली माझ्या वेबसाईटला जाऊन माझं प्रोडक्ट या लोकांनी खरेदी केलेलं आहे. आता मी तुम्हाला थोड्याशा आणखीन जुन्या जाहिराती दाखवून देतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, ऑक्टोबर 2025च्या तिथं आलेलो आहे आपण. मी तुम्हाला मागील वर्षातल्या काही माझ्या परफॉर्मिंग ऍड दाखवतो. ही 1 नंबरची ऍड आहे. हिने मला 313 लीड्स जनरेट करून दिले आहेत. 278 लीड्स, 302 लीड्स, 451, 151, 1191, 1206, 533, 371, 944, 279, 737, 965, 212, 30, 73, 538, 40, 393, 341 आणि हा आकडा थांबतच नाहीये. हा आकडा मुळीच थांबत नाही. आता मी अशा कोणत्या स्ट्रॅटेजी वापरल्या ज्याच्याने माझ्याकडे इतक्या साऱ्या लीड्स आलेल्या आहेत? बघा, 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक असते लीड आणि दुसरी असते इन्क्वायरी. बरोबर ना सुमित सर? एक असते लीड, दुसरी असते इन्क्वायरी. लीड म्हणजे काय? जे लोक तुमचं प्रोडक्ट खरेदी करण्यामध्ये इंटरेस्टेड. आणि इन्क्वायरी म्हणजे काय? नमस्कार सर, मी तुमची जाहिरात बघितलेली, तुमचं प्रोडक्ट काय? ओके, असं आहे का? ठीक आहे, मला तुमच्या प्रोडक्ट बद्दलची माहिती सांगा. तुम्ही माहिती सांगता, ठीक आहे, बघतो, विचार करून सांगतो. मग तो त्या माणसाचा कधी विचार होतच नाही आणि प्रोडक्ट कधी विकलं जातच नाही. अशा प्रकारच्या लोकांपासून आपल्याला लांब राहायचं आणि आपल्याला लीड्स जनरेट करायचे, जे लोक प्रोडक्ट खरेदी करणार आहेत, सर्व्हिस खरेदी करणार आहेत. आता याच्यासाठी मी 3 स्टेप फॉर्म्युला बनवलेला आहे. तर तो 3 स्टेप फॉर्म्युला कोणता आहे? सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं एक फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं बिझनेस पेज बनवून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, चैतन्य सर, आमच्याकडे ऑलरेडी आमच्या व्यवसायाचं एक बिझनेस पेज आहे. परंतु माझा एक प्रश्न आहे तुमच्या सर्वांना, तुमचं पेज इंडियन गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन्सला फॉलो करतं का? तुमचं पेज फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रूल्स रेग्युलेशन्सला फॉलो करतं का? तुमचं पेज दररोज तुम्हाला 5 पेक्षा जास्त हाय क्वालिटी कस्टमर्स आणून देतं का? आणि तुमचं पेज जाहिरातीसाठी ऑप्टिमाइज आहे? किती लोकांचं आहे, किती लोकांचं नाहीये? ज्यांचं नाहीये त्यांनी बिनधास्त नो असं टाईप करा. नाहीये म्हणूनच मी तुम्हाला या क्लासमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकवणार आहे. नाहीये, चिंता करू नका, बिलकुलही चिंता करू नका. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपलं एक वैयक्तिक प्रोफाईलवरून बिझनेसचं पेज बनवायचं आहे. इथून पुढे मी प्रॉपर स्क्रीन शेअर करेल, स्टेप बाय स्टेप हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. तुम्हाला लिहून घ्यायचंय, लिहून घेताना तुम्हाला थोडस टाइम लागेल, पण सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून तुम्हाला घ्यायच्या आहे. आता ज्यांच्याकडे ऑलरेडी बिझनेस पेज आहे त्यांनी देखील नवीन माझ्यासोबत एक पेज तयार करा. तुमचं ऑलरेडी पेज जरी असेल ना, तरी देखील माझ्यासोबत मी सांगितलेल्या सेटिंग्सला फॉलो करून तुम्ही नवीन पेज बनवा. ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करा, थोडंसं नेटवर्कमध्ये या. आज एअरटेलचं नेटवर्क थोडं खराब आहे.
मे बी तुमच्या साईडचा इश्यू असू शकतो, कदाचित माझ्या साईडचा इश्यू असू शकतो. भरपूर साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येत नाही, तर तुमच्या साईडचा थोडासा इश्यू असेल. ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, फेसबुकचं बिझनेस पेज बनवायचं. तर ते पेज कसं बनवायचं बघा, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. ओके. बघा, फेसबुकवरती दोन प्रकार असतात. फेसबुकचे दोन प्रकार आहेत बघा. फेसबुकवरती अकाउंटचे दोन प्रकार आहेत. सगळ्यात पहिलं असतं ते असतं प्रोफाईल. सगळ्यात पहिलं असतं ते असतं प्रोफाईल. मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते प्रोफाईल. हे बघा, हे काय आहे, चैतन्य कुलकर्णी नावाचं हे माझं फेसबुकचं प्रोफाईल आहे, जिथे माझं स्वतःचं वैयक्तिक नाव मी वापरलेलं आहे आणि इथे माझ्याबद्दलचीच माहिती इथे मी टाकलेली आहे. ओके. इथे बघा, माझ्या ऑफिसला 1 वर्ष पूर्ण झालेलं. इथं मी त्याच्या इव्हेंटचं विस्टोनिया सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड टाकलेलं. इथं मी माझा स्वतःचा फोटो टाकलेला आहे. थोडक्यात इथं काय, इथे मी माझ्याबद्दल, माझ्या वैयक्तिक ज्या लाईफ मधल्या गोष्टी आहेत त्याबद्दलच्या इन्फॉर्मेशन इथं मी अपलोड करत असतो. ओके. त्यानंतर एक दुसरं असतं ते असतं पेज, व्यवसायाचं पेज. हे बघा, हे आहे माझ्या व्यवसायाचं पेज. एक मॅनेजर, इथे माझ्या जाहिराती चालतात. इथे लोक माझी ऍड पाहतात आणि माझ्याकडे इन्क्वायरी करतात. आपल्याला आपली जाहिरात ही बिझनेस पेज वरून रन करायची असते. म्हणजे चैतन्य कुलकर्णी अकाउंट वरून जाहिरात दिसणार नाही किंवा चैतन्य कुलकर्णी अकाउंट वरून ऍड रन होऊ शकत नाही. ऍड रन होते व्यवसायाच्या नावाने. आता मला सांगा, तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे? तर त्या व्यवसायाच्या नावाने आपल्याला फेसबुकचं बिझनेसचं पेज बनवायचं. परंतु ते पेज कसं बनवायचं, ते पेज बनवायचं पण आपल्या वैयक्तिक प्रोफाईलवरती, म्हणजे चैतन्य कुलकर्णी नावाच्या अंडर तुमचं व्यवसायाचं पेज बनेल. जसं की निखिल कलेक्शन, ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर, रिअल इस्टेट, डीजी स्पोर्ट, ओके, कादंबरी ज्वेलरी, अशा प्रकारचं पेज आपल्याला बनवायचं आहे. तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे. आता आपला लाईव्ह आणि प्रॅक्टिकल क्लास सुरू होतो, तर सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्यायला सुरुवात करा. तर सर्व पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, आपल्याला आपला लॅपटॉप, मोबाईल किंवा पीसी यापैकी कोणतीही एखादी गोष्ट ओपन करून घ्यायची. हे ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचंय. काय ओपन करायचंय? क्रोम ब्राउझर ओपन करायचंय. या ठिकाणी मी माझं क्रोम ब्राउझर ओपन केलेलं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला एक मॅजिकल वर्ड सर्च करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय मॅजिकल आहे, पण मी सांगतो तुम्ही सर्च करा. एक मॅजिकल वर्ड सर्च करायचा आहे, तो आहे फेसबुक. तुम्ही म्हणाल काय मॅजिकल आहे, पण सर्च करा, याचं मॅजिक तुम्हाला तिसऱ्या दिवशी कळेल बघा. काय सर्च करायचंय? फेसबुक असं सर्च करायचं. मी फेसबुक असं सर्च करतो आणि एंटर करतो. ज्यावेळेस मी फेसबुक असं सर्च करतो, ओके, ज्यावेळेस मी असं सर्च करतो, व्हॉट इज दिस बिहेवियर, हु इज दिस? ओके, 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 you will not get messages from my end. Please put your number in chat box. ओके, मी चॅट बॉक्स ऑफ करतो. हा, आता फेसबुक असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पण तुमचं लॅपटॉप ओपन करायचा आहे, डेस्कटॉप ओपन करायचा आहे, मोबाईल ओपन करायचा आहे आणि इथे सर्च करायचंय फेसबुक. बघा, फेसबुक असं सर्च करायचंय आणि एंटर करायचंय. सर्वात पहिली लिंक येईल त्या लिंकला क्लिक करायचं. ओके, त्या लिंकला क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही त्या लिंक वरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला असेल. इथे तुम्हाला म्हणेल लॉग इन इन टू फेसबुक. काय म्हणेल? लॉग इन इन टू फेसबुक, म्हणजे तुम्हाला फेसबुक मध्ये लॉग इन करायला सांगेल. आता इथे कोणता आयडी टाकायचा, कोणता पासवर्ड टाकायचा आणि कशा प्रकारे लॉग इन करायचं, तर मी तुम्हाला सांगतो इथे कशा प्रकारे लॉग इन करायचं. इथे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक अकाउंटचा आयडी आणि वैयक्तिक अकाउंटचा पासवर्ड टाकायचा आहे. जसं की माझं नाव चैतन्य कुलकर्णी, जसं माझं एक फेसबुकला अकाउंट आहे चैतन्य कुलकर्णी नावाने, तर इथे मी माझ्या चैतन्य कुलकर्णी आयडीचा अकाउंट आणि पासवर्ड टाकेल. तुम्ही म्हणाल चैतन्य सर कन्फ्यूज करू नका, तुम्ही 2 मिनिटापूर्वी तर बोललेले की फेसबुक वरून जाहिरात लावायची, मग वैयक्तिक प्रोफाईलचा काय संबंध?
परंतु तुम्हाला जर आठवत असेल तर मी असं देखील म्हटलेलो की तुमच्या वैयक्तिक प्रोफाईलच्या अंडर तुमच्या व्यवसायाचं पेज आपल्याला बनवायचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, तुमच्या अकाउंटचा आयडी आणि तुमच्या अकाउंटचा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून लॉग इन करायचंय. तुम्ही म्हणाल चैतन्य सर, माझ्या अकाउंटवरती माझ्या बायकोचे फोटो आहेत, माझ्या मुलांचे फोटो आहेत, काही माझ्या बहिणी आहेत त्या म्हणतील माझ्या नवऱ्याचे फोटो आहेत, माझ्या मुलांचे फोटो आहेत, माझ्या फॅमिलीचे फोटो आहेत, मला ते पब्लिक नाही करायचे. तर मी काय करू? काही लोक म्हणतील सर माझं अकाउंट फार जुनं आहे, मित्रांनी कॉलेजमध्ये ओपन केलेलं 2018, 17, 12च्या वेळेस आहे. आता माझ्याकडे ते अकाउंट फार जुनं आहे, तर ते अकाउंट मी वापरलं तर चालेल का? अहो चालेल नाही, कळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, जितकं जुनं अकाउंट तितका जास्त फायदा. जितकं जुनं अकाउंट ना तितका जास्त फायदा. आता माझं अकाउंट जर 5 वर्षांपूर्वीचं जुनं असेल ना तितकं जास्त फायदा. तुमचं अकाउंट माझ्यापेक्षा जुनं असेल तर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त फायदा. कारण त्या अकाउंटकडे डेटा असतो. तो कशा प्रकारे वापरायचा पुढे जाऊन पाहूया. आता तुम्हाला तुमचा वैयक्तिक आयडी पासवर्ड टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचंय. परंतु थांबा, असे इथे भरपूर सारी लोक असतील ज्यांच्याकडे स्वतःचं अकाउंटच नसेल. म्हणजे तुम्ही म्हणाल चैतन्य मला फेसबुक आवडतच नव्हतं, मला फेसबुक आवडतच नव्हतं म्हणून मी फेसबुक कधी बनवलंच नाही, पण आज कळतं की ऍडव्हर्टाइजमेंटसाठी फेसबुक महत्वाचं आहे. त्या लोकांनी काय करायचं, 2 मिनिटं त्या लोकांसाठी आपण एक छोटीशी प्रोसेस आहे ती प्रोसेस पाहूया. ज्यांचं फेसबुकवरती अकाउंट नाहीये अशी व्यावसायिकांनी क्रिएट न्यू अकाउंट हे एक बटन आहे, या बटनवरती क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही या बटनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर काही अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. काय दिसेल? तुमच्या समोर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. तर इथे तुम्हाला काय करायचंय, इथे तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, ईमेल ऍड्रेस, पासवर्ड ह्या ज्या काही गोष्टी विचारलेल्या आहेत या गोष्टी टाकायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल लगेचच टाकतो, 2 मिनिटातच टाकतो, पण थांबा, काही गडबड बिलकुलही करायची नाही. तुमचं नाव तुम्ही स्वतः टाकायचं नाही. मग कोणी टाकायचं? आम्ही नाही टाकायचं. 2 मिनिटं. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, वॉलेट शोधायचं. वॉलेटमधून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काढायचं. ऍज पर आधार कार्ड, ऍज पर पॅन कार्ड, जसं तुमचं नाव आहे, जशी तुमची स्पेलिंग आहे एक्झॅक्टली आहे अशी स्पेलिंग टाकायची आहे. तुम्ही म्हणाल चैतन्य सर काय बोर्डचा फॉर्म भरतोय का की इथं इंस्टाग्रामला फेसबुकला नाव व्यवस्थित टाकायचंय. पण तू समजून घ्या, फेसबुकचे रूल्स आहेत, इंस्टाग्रामचे रूल्स आहेत, ते आपल्याला फॉलो करायचे. इंडियन गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत, तर इंडियन गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स सुद्धा आपल्याला फॉलो करायचे. म्हणजे तुमचं नाव अगदी व्यवस्थित टाकायचं. का टाकायचं त्याच्या मागचं रिझन सांगतो. फेसबुकचा वापर करून, इंस्टाग्रामचा वापर करून तुम्ही लाखो नाही तर करोडो लोकांपर्यंत पोहोचणार आहात. करोडो लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत तर तुमचं प्रोडक्ट पोहोचवणार आहात त्यांच्यापर्यंत. तर जे काही रूल्स आहेत, जे काही रेग्युलेशन्स आहेत, ते सगळे रूल्स, सगळे नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्मतारीख टाकायची. तिथे मी माझी जन्मतारीख टाकतो 21 ऑफ जून 2006, 21 जून 2006 अशी माझी जन्मतारीख आहे. त्यानंतर जेंडर इथं मी माझं मेल सिलेक्ट करतो, मोबाईल नंबर टाकतो या ठिकाणी, आणि या ठिकाणी एक स्ट्रॉंग असा पासवर्ड सेट करतो, जो पासवर्ड कोणताही हॅकर करू शकला नाही पाहिजे. असा पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचंय. पण सबमिट बटनवरती कोणी क्लिक करायचंय? अशाच व्यावसायिकांनी क्लिक करायचंय ज्यांचं फेसबुकला अकाउंट नाहीये. माझं ऑलरेडी अकाउंट आहे, तर मी काय करतो, माझ्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घेतो. तुम्ही पण तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन व्हाल, मी माझ्या पर्सनल अकाउंटमध्ये लॉग इन होतो. अरे, जेव्हा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन व्हाल तेव्हा तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. इथे लेफ्ट हँड साइडला तुम्हाला तुमचं नाव दिसेल. जसं मला माझं नाव दिसतंय चैतन्य कुलकर्णी. मेटा AI दिसेल, फ्रेंड्स दिसेल, मेमरी, ग्रुप, सेव्ह, अशा भरपूर साऱ्या लिस्ट तुम्हाला दिसतील. त्यानंतर इथे तुम्हाला स्टोरी दिसतील. इथे बघा, मला काही स्टोरी दिसतात काही लोकांच्या. ओके, इथे स्टोरी त्यांनी ठेवलेल्या तर स्टोरी दिसतात. त्यानंतर इकडे राईट हँड साइडला मला काही जाहिराती दिसत आहेत. अशा जाहिराती आपल्याला पण लावायच्या. त्यानंतर इथे मला
कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली ती फ्रेंड रिक्वेस्ट दिसेल. आज माझ्या फ्रेंड्सचा कोणाचा बर्थडे आहे ते दिसेल. कॉन्टॅक्ट मध्ये माझे कोणते मित्र ऑनलाईन आहेत कोण ऑफलाईन आहेत ते दिसेल. तर या सगळ्या गोष्टी दिसतील मात्र आपल्याला. परंतु आपल्याला हे करायचं नाहीये. आपल्याला लेफ्ट हँड साईडला सॉरी आपल्याला राईट हँड साईडला एकदम टॉप कॉर्नरला पाहायचं. इथं तुमचा सुंदर असा फोटो सुंदर असा प्रोफाईल पिक्चर दिसेल. त्याच प्रोफाईल पिक्चरच्या शेजारी नोटिफिकेशन म्हणजेच घंटा बेल असं एक आयकन दिसेल. आणि त्याच शेजारी त्याच शेजारी मेसेंजरचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. आणि त्याच्या शेजारी तुम्हाला इथे मेन्यू बटन दिसेल. एक बॉक्स असा दिसेल. 9 डॉट्स 9 ठिपके असतील त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. त्याला मेन्यू बटन म्हणायचं. त्या मेन्यू बटनला क्लिक करायचंय. जेव्हा तुम्ही मेन्यू बटनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर काही अशा प्रकारचा ऑप्शन येईल. क्रिएट मध्ये पोस्ट, स्टोरी, रील, लाईव्ह इव्हेंट, नोट आणि पेज. आपल्या कामाची गोष्ट सापडली. पेज या ऑप्शनला क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही पेज या ऑप्शनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर काही अशा प्रकारचा पुन्हा एकदा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. ओके, काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसेल. जस्ट मिनिट, रिफ्रेश करतो. लेट मी रिफ्रेश. तुमच्या समोर काही अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. आता इथे आपल्याला पेज बनवायचंय. इथं येतंय क्रिएट अ पेज. आता इथे 3 गोष्टी आपल्याला विचारल्यात. पेज नेम, कॅटेगरी अँड बायो. आता जे काही लोकांनी युट्यूबला गेलेले असतील त्या काही युट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेले असतील तर तुम्ही काय कराल इथे पेजचं नाव टाकायला जाल. मेन्यू बटन येत नाहीये. मेन्यू बटन येत नसेल काजलजी तर तुम्ही तिथे तुमची प्रोफाईल स्विच करा आणि तुमचं नावाने लॉग इन करा. काजल माने या नावाने लॉग इन करा तर तुम्हाला तुमचं अकाउंट त्या ठिकाणी दिसेल. तुम्ही पेज मध्ये लॉग इन असाल सध्या. ओके, सो इथे पेज नेम तुम्हाला विचारलंय. पेजचं नाव तुम्हाला विचारलंय. आता पेजचं नाव काय टाकायचं बरं? तुम्ही मला सर मला माहितीये आपल्या व्यवसायाचं नाव टाकायचं. हो, बरोबर आहे. हे अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य काय माहितीये का? रूल्स आहे. ते रूल्स फॉलो करायचे. काय आहेत ते रूल्स? इथे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं नाव तर टाकायचं आहेच, नो डाऊट. परंतु ते कशा प्रकारे टाकायचं माहितीये का? आज महाराष्ट्रात 2 प्रकारचे व्यावसायिक आहेत. तुम्हाला रिझल्ट आजपर्यंत मिळाला नाही त्याचं हेच रिझन आहे की तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली नाही. महाराष्ट्रात 2 प्रकारचे व्यावसायिक आहेत. एक अशा प्रकारचे व्यावसायिक आहेत ज्यांचा व्यवसाय रजिस्टर्ड आहे. म्हणजे त्यांच्याकडे शॉप आहे, उद्यम आधार आहे, जीएसटी आहे, बिझनेसचं पॅन कार्ड आहे किंवा या व्यतिरिक्त असं गव्हर्नमेंट अप्रूव्ड डॉक्युमेंट आहे. आणि काही व्यावसायिक असे आहेत ज्यांचा व्यवसाय रजिस्टर्ड नाहीये म्हणजे त्यांच्याकडे कोणतेच डॉक्युमेंट नाहीये. मला सांगा आपल्यापैकी इथे जवळपास 300 ते जवळपास 450 लोक आहेत. 450 व्यावसायिक आहेत. मला सांगा आपल्यापैकी किती व्यावसायिकांचा व्यवसाय रजिस्टर्ड आहे आणि किती व्यावसायिकांचा व्यवसाय रजिस्टर्ड नाहीये. ज्यांचा आहे त्यांनी यस टाईप करा, ज्यांचा नाहीये त्यांनी नो टाईप करा. रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करायचे आहेत. नो 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 येस 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 नो. ओके 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 ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. काहींचा आहे काहींचा नाही, चिंता करू नका. आता ज्यांचा आहे की नाही त्यांनी काय करायचं? सर्वात पहिल्यांदा तर काय करायचं? तुमचं गव्हर्नमेंट अप्रूव्ड डॉक्युमेंट ओपन करायचं. माझ्याकडे गव्हर्नमेंट अप्रूव्ड डॉक्युमेंट आहे. कुठे गेलं? माझ्याकडे जीएसटी आहे. जीएसटी ओपन करतो. जीएसटी विस्टोनिया सोल्युशन्स. ते माझ्याकडे जीएसटी आहे माझं. इथे बघा विस्टोनिया सत्यमेव जयतेचं लोक आहे. सत्यमेव जयते जिथं तुम्हाला दिसेल त्याचा अर्थ समजून घ्यायचा की तुमचा व्यवसाय रजिस्टर्ड झालेला आहे. इथे सत्यमेव जयते असा लोगो आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इथे जीएसटी रजिस्ट्रेशन आणि इथं मला जीएसटी नंबर दिलेला आहे. आणि इथे बघा माझ्या व्यवसायाचं नाव दिलेलं आहे लीगल बिझनेस नेम. गव्हर्नमेंट अप्रूव्ड डॉक्युमेंट वरती लीगल बिझनेस नेम हे असतं म्हणजे असतंच. तर तुम्हाला काय करायचंय? एक्झॅक्टली हे असं हे नाव कॉपी करायचं आहे. जशाच्या तसं जसं नाव आहे ना अगदी तशा प्रकारे तुम्हाला हे नाव कॉपी करायचं आहे. ओके, हे नाव कॉपी केल्यानंतर सर लोगो दिसत नाही. ठीक आहे, पण शॉप उद्यम तर असेल. ओके, हे कॉपी केल्यानंतर
इथे यायचं आणि पेज नेम मध्ये पेस्ट करायचं. ज्यांचा व्यवसाय रजिस्टर्ड आहे त्यांनी. स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही. स्पेलिंग मिस्टेक करू नका. जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुम्ही खरंच लॉंग टर्म मध्ये खूप चांगल्या प्रकारे बिझनेस ग्रो करू शकाल. ओके. सो इथे काय करायचं, बिझनेस नेम तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला ज्यांचा व्यवसाय रजिस्टर्ड आहे ते तर टाकतील हो. पण माझ्या भरपूर सारे माझे भाऊ आहेत, भरपूर सारे माझ्या बहिणी आहेत ज्यांचा व्यवसाय रजिस्टर्डच नाहीये. त्यांनी काय करायचं? काय करायचं? तर तुम्ही चिंता करायची नाही. तुमच्याकडे मैदान पूर्णपणे मोकळं आहे. तुम्हाला पाहिजे त्या दिशेने तुम्ही धावू शकता. पण तुम्ही एक तुम्हाला दिशा देतो त्याच दिशेने जर तुम्ही धावला तर फ्युचर तुमचं सेफ राहील. काय माहिती का? तुम्ही पुढच्या 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षांमध्ये, 5 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये ज्या नावाने रजिस्ट्रेशन करून घेणार आहात ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. व्हॉट एव्हर इट इज. तुम्ही ज्या कोणत्या नावाने रजिस्टर करणार आहात ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. इथं मी फॉर एक्झाम्पल असं समजून झालं की चैतन्याचा व्यवसाय रजिस्टर्ड नाहीये, तर चैतन्याने काय केलं असतं जर माझा व्यवसाय रजिस्टर्ड नसता आणि मी डिजिटल मार्केटिंग करायला लागलो असतो तर मी काय केलं असतं, मी कोणत्या प्रकारे गेलो असतो. इथे मी माझं नाव टाकलं असतं जे मी पुढच्या 1 वर्षात रजिस्टर करणार आहे. ते नाव असेल लर्न मार्केटिंग विथ चैतन्य. ओके. लर्न मार्केटिंग विथ चैतन्य हे नाव किंवा या नावाने मी रजिस्ट्रेशन करून घेईल पुढच्या 1 वर्षामध्ये. ओके. हो हो, अफिलिएट साठी पण करता येईल आणि त्याचे नो नो इश्यू. ओके. नाव टाकून झाल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क आता आपण बाजूला केली. नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला टाकायची आहे कॅटेगरी. काय टाकायची? कॅटेगरी टाकायची. कॅटेगरी कशा प्रकारे टाकायची? तर कॅटेगरी भरपूर साऱ्या व्यावसायिकांचं मी हेच पाहिलंय की मित्रांनो तुम्ही काय करता माहिती का? तुम्ही फेसबुक वरती मार्केटिंग साठी बजेट तयार करता. एक काम करता का तुम्ही? मला मेसेज करण्याऐवजी ती पद्मजा मॅडम आहेत, आदित्य सर आहेत, जागृती मॅडम आहेत. हे लोक तुमच्या टेक्निकल सपोर्टसाठी आहेत. जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही त्यांना विचारा. कारण मी लाईव्ह क्लासमध्ये तुमचे मेसेजेस पाहू शकत नाही. ओके. मला भरपूर सारे चॅटमध्ये मेसेज येतात तर तुम्ही त्यांना मेसेज करा. ओके. येस. तुम्ही त्या लगेचच तुम्हाला रिप्लाय करून देतील. तर इथे तुम्हाला कॅटेगरी टाकायची आहे. तर कॅटेगरी कशा प्रकारे टाकाल? भरपूर साऱ्या व्यावसायिक हेच चूक करतात. मार्केटिंगसाठी पैसे घेतात, वेळ तयार करतात, सगळं करतात. परंतु कॅटेगरी चुकीची सिलेक्ट करतात. आता सांगतो नेमकं काय होतं ते. ओके. आता इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातात. मला सांगा, येस ऑर नो मध्ये आपण डिस्कस करूयात बरं का, म्हणजे मला पण कळेल तुम्हाला पटकन कळेल. मला सांगा, मी आहे कल्पना करा, मी आहे एखादा डिजिटल मार्केटिंगचा एक्सपर्ट. समजा मी एक डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आहे आणि मला माझी जाहिरात व्यावसायिकांना दाखवायची आहे, जे लोक व्यवसाय करतात. आणि मी माझ्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट केले किंवा मी फेसबुकला सांगितलं इनडायरेक्टली किंवा न कळत की माझी जाहिरात मेकअप आर्टिस्टला दाखव किंवा मेकअप मध्ये इंटरेस्टेड असलेल्या लोकांना दाखव. ज्या लोकांना, ज्या मुलींना मेकअप करायला आवडतो, ज्यांना मेकअप करायला आवडतो अशा लोकांना दाखव. तर मला सांगा, हे लोक माझ्या क्लासला जॉईन करतील? येस ऑर नो? तुम्हाला काय वाटतं, हे लोक माझ्या क्लासला जॉईन करतील? नो नो नो. का नाहीत करणार? कारण माझी जाहिरात चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचते. बरोबर की नाही? म्हणजे त्या माझा मेन ऑडियन्स कोण आहे? जे लोक व्यवसाय करतात ते. पण माझी जाहिरात कोणाला पोहोचते? सर्वसामान्य ग्राहकांना, ज्यांना मेकअप मध्ये इंटरेस्ट आहे. तर ते लोक ऑब्व्हियसली माझा क्लास जॉईन नाहीत करणार. का नाहीत करणार? कारण त्यांना शिकायचं नाहीये आता सध्या. कारण माझा क्लास फक्त व्यवसाय वाढवण्यासाठीच आहे. अगदी काहीसा गोळ आपल्याकडे इथे होतोय की आपण चुकीची कॅटेगरी सिलेक्ट करतोय. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझा व्यवसाय डिजिटल मार्केटिंगचा आहे आणि इथे मी सिलेक्ट करतो हेल्थ, हेल्थ अँड ब्युटी. तर माझी जाहिरात हेल्थ आणि ब्युटी मध्ये इंटरेस्टेड असलेल्या लोकांपर्यंत पोहोचते. माझी पोस्ट हेल्थ अँड ब्युटी मध्ये इंटरेस्टेड असलेल्या लोकांपर्यंत पोहोचते. त्याचा परिणाम असा काही होतो की फेसबुक म्हणतं, अरे चैतन्य, तू ज्या लोकांना सांगितले त्याच लोकांना मी तुझी जाहिरात दाखवत आहे.
परंतु ते लोक तुझ्या जाहिरातीला क्लिक करत नाहीये. याचा अर्थ लोकांमध्ये प्रॉब्लेम नाहीये. याचा अर्थ तुझ्या प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे, तुझ्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे, तुझ्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे. मी तुझ्या बिझनेसला प्रमोट करत नाही. आजकाल बघा, जंगली रमी पे आवना महाराजवाल्या जाहिराती तुम्हाला दिसत नाहीत. का दिसत नाहीत? कारण चुकीच्या गोष्टींना मेटा प्रमोट करत नाही. मग तुम्हाला इथं कॅटेगरी टाकायची असते. कॅटेगरी टाकताना पेन पेपर घ्या. आता पेन पेपर घ्यायची गरज आहे. कॅटेगरी टाकताना कॅटेगरी तुम्ही 3 टाकू शकता. किती कॅटेगरी टाकू शकता तुम्ही? 3 कॅटेगरी टाकू शकता. सुमितजी, सगळ्यात पहिली कॅटेगरी तुम्हाला टाकायची, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता ती इंडस्ट्री. ज्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता ती इंडस्ट्री. जसं की मी डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो, मी सोशल मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करतो. माझी पहिली कॅटेगरी झाली सोशल मीडिया. दुसरी माझी कॅटेगरी असेल ज्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करत नाही, परंतु त्या इंडस्ट्रीमध्ये माझे ग्राहक आहेत, माझे कस्टमर्स आहेत. आणि थर्ड कॅटेगरी अशी कॅटेगरी झाली जिथे ज्या इंडस्ट्रीचा आणि माझा लांब लांब पर्यंत काही एक संबंध नाहीये, परंतु पुढील 2 ते 5 वर्षांमध्ये 2 ते 5 वर्षांमधून मला तिथून ग्राहक हवे आहेत, कस्टमर्स हवे आहेत. अशा 3 कॅटेगरी तुम्हाला टाकायच्या आहेत. लेट मी शो यू कशा प्रकारे टाकायच्या. तर सगळ्यात पहिली माझी कॅटेगरी आहे सोशल मीडिया. मी सोशल मीडिया एजन्सी सिलेक्ट करतो. माझी पुढील कॅटेगरी आहे लेट से वेब डेव्हलपमेंट, तर इथे मी वेब डिझायनर टाकतो. आणि थर्ड कॅटेगरी माझी अशी कॅटेगरी बिझनेस कन्सल्टंट, तर इथे मी बिझनेस कन्सल्टंट टाकत आहे. बघा, पहिल्यापासून सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्षात घ्या. 3 कॅटेगरी असतात. ही कॅटेगरी टाकताना चूक करायची नाही. ही चूक नंतर जाऊन फार महागात पडते. नंतर असं वाटतं की डिजिटल मार्केटिंग माझ्यासाठी नाहीच आहे, माझा कॉम्पिटिटर करतो, मलाच का जमत नाही. का? छोटी चूक झालेली असते, छोटी चूक. ओके. सगळ्यात पहिली कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता. दुसरी कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत नाही, परंतु ते तुमचे ग्राहक असतात. आणि थर्ड कॅटेगरी म्हणजे अशी कॅटेगरी ज्या कॅटेगरीचा आणि तुमचा लांब लांब पर्यंत काही एक संबंध नाहीये, परंतु तिथून तुम्हाला कस्टमर हवे आहेत. ओके. ओके. सो ओके. आता पुढे जाऊयात आपण. आता कॅटेगरी टाकून झाल्यानंतर बायो टाकायचं. बायो, व्हॉट इज मीन बाय बायो? मला कोण सांगू शकेल बरं की बायो म्हणजे नक्की असतं तरी काय? बायो कशाला म्हणायचं? एनीबडी इन अ चॅट बॉक्स की एनीबडी इन अ रूम की जे मला सांगू शकतील की सर याला बायो म्हणतात. युअर इन्फॉर्मेशन. ओके. आदित्य सर म्हणतात आपली माहिती. ओके. कंपनी डिस्क्रिप्शन. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. मी चॅट बॉक्स ओपन केलेला ऍक्च्युली. पर्सनल पर्सनल इन्फॉर्मेशन, बिझनेस इन्फॉर्मेशन. ओके. टार्गेट कस्टमर, डिटेल ऑफ बिझनेस, आपली इन्फॉर्मेशन, आपली माहिती, युअर ऍड्रेस. ओके. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके. ओके. इन्फॉर्मेशन. ओके. व्हेरी ग्रेट, नाईस. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याबद्दल किंवा आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती. बरोबर आहे. किती बरोबर आहे. का? टाईप करणं बंद करा. टाईप करू नका आता. आता मी काय बोलतो याकडे लक्ष द्या. ओके. मी काय बोलतो याकडे लक्ष द्या. ऍड्रेस. ओके. मी आता असं काहीतरी सांगणार आहे ज्याच्याने कदाचित तुम्हाला थोडस काय म्हणू शकतो, वेगळं वाटेल. मला आज तुम्हाला हे सांगायचंय की आज तुम्ही कितीही भारी असला, तुम्ही कितीही जबरदस्त काम केलं असेल, तुमचं प्रोडक्ट कितीही उत्कृष्ट असेल, अहो तुम्ही काहीही केलं असेल तुमच्या ग्राहकांसाठी, तरी देखील तुमच्या नवीन ग्राहकांना, आय सेड नवीन, तुमच्या नवीन ग्राहकांना तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता आणि तुमचं म्हणजे तुमच्याबद्दल त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्यांना तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्यासाठी वेळ नाहीये. आज त्यांच्याकडे तुमच्यासाठीचा एक्स्ट्रा टाइम नाहीये. आजचा कस्टमर जितका हुशार आहे तितकाच यशी देखील आहे. आपल्याबद्दलची माहिती टाकायची म्हणजे
नाही म्हटलं तरी एक पॅरेग्राफ आपण आपल्याबद्दल लिहू शकतो, की आम्ही अमुक अमुक या वर्षी चालू केलं होतं, मग आमचे एवढे कस्टमर्स आहेत, आमचे एवढे फॉलोअर्स आहेत, आम्ही एवढ्या प्रकारे व्यवसाय करतो, आमची इथे इथे शाखा आहेत, आमचं हे आमचं ते, आम्हाला हे पुरस्कार मिळाला, आम्हाला ते पुरस्कार मिळालाय, अशा प्रकारे आपण टाकू शकतो. प्लीज फोकस. पण अशा प्रकारे माहिती टाकू शकतो. ती माहिती ऍटलिस्ट एक पॅरेग्राफ होते. मी पूर्वी बोलल्याप्रमाणे कस्टमर अशी आहे, त्याला वाचायला बिलकुलही आवडत नाही. बघा, युजली आपल्या स्वतःवरूनच घ्या. एकटा मेसेज आपण वरची एक लाईन वाचतो, 2 लाईन वाचतो, खालच्या 1-2 लाईन वाचतो आणि सोडून देतो. आजच्या कस्टमरला तुमच्या इतका तुम्हाला देण्या इतका वेळ नाहीये. म्हणून बायो हा एकदम शॉर्ट क्रिस्प असला पाहिजे. बायो शॉर्ट बट क्रिस्प असला पाहिजे. किती लोक माझ्यासोबत ऍग्री करतात? बघा, तुम्ही हे माझ्या क्लासच्या पहिल्याच वाक्याला नोटीस केलं असेल. मी माझं इंट्रोडक्शन बघा काय दिलं. नमस्कार, मी चैतन्य कुलकर्णी. चला मी तुम्हाला क्लास शिकवतो. बरोबर? कारण मी माझे रूल्स फॉलो करतो आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण ते फॉलो करावे. बायो 3 लाईन मध्ये लिहायचा. किती लाईन मध्ये? 3 लाईन मध्ये. लिहून घ्या, चॅट बॉक्स बंद करा आणि पेन पेपरवरती लिहून घ्या. काय लिहून घ्यायचंय? सगळ्यात पहिल्या लाईन मध्ये लिहायचंय, तुम्ही कोण? ओके, सगळ्यात पहिला लाईन मध्ये आपल्याला लिहायचंय, तुम्ही कोण? दुसऱ्या लाईन मध्ये आपल्याला लिहायचंय, तुम्ही कोणासाठी? आणि तिसऱ्या लाईन मध्ये आपल्याला लिहायचंय, तुमचं प्रोडक्ट काय? लिहून झालं की मला सांगा, मी पाणी तोपर्यंत पितो. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कोण, तुम्ही कोणासाठी आणि तुमचं प्रोडक्ट काय? तुम्ही कोण, तुम्ही कोणासाठी, तुमचं प्रोडक्ट काय? सांगतो कशा प्रकारे लिहायचंय, फक्त हे मुद्दे लिहून घ्या. तुम्ही कोण, तुम्ही कोणासाठी, तुमचं प्रोडक्ट काय? ओके, डन झालं, ग्रेट. ओके, तर मी कोण, आम्ही कोण? तर वी आर डिजिटल मार्केटिंग. मला नका सांगू, मला नका सांगू, मला नका सांगू. इथे लिहायचंय, वी आर डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. आम्ही डिजिटल मार्केटिंगचे एक्सपर्ट होतो. ओके, समोरच्या व्यक्तीला कळालं की हे कोण आहेत. वी आर डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट. तुम्ही कोण आहात हे क्लिअर झालं. आता तुम्ही कोणासाठी, तर इथे लिहायचं, वी हेल्प बिझनेसेस टू ग्रो ऑनलाईन. वी हेल्प बिझनेसेस टू ग्रो ऑनलाईन. आम्ही व्यवसायांना मदत करतो ऑनलाईन ग्रो करण्यासाठी. वी आर डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट, वी हेल्प बिझनेसेस टू ग्रो ऑनलाईन. आणि तुमचं प्रोडक्ट काय? विथ दी हेल्प ऑफ डिजिटल मार्केटिंग. तुम्ही कोण, तुम्ही कोणासाठी, तुमचं प्रोडक्ट काय? त्या 3च लाईन लिहायच्या, त्याच्यापेक्षा एक्स्ट्राचं काहीही लिहायचं नाही. मी भरपूर साऱ्या लोकांच्या बघतो की कुठं ते फुल प्रूफ काढतात, तर कुठे इमोजीस टाकतात, तर कुठे लिहितात वेलकम टू माय ड्रीम लँड. त्याला नाही यायचं तुमच्या ड्रीम लँड मध्ये, त्याला तुमचं प्रोडक्ट हवंय. तर एक्स्ट्राची वायफळ माहिती टाकायची नाही. ह्या 3 लाईन टाकायच्या, त्याला हेच हवंय. जेव्हा युजर येतो तेव्हा तो पाहतो की अरे या भाई, हे डिजिटल मार्केटिंगचे एक्सपर्ट आहेत. हो ग्रेट. हे व्यावसायिकांना मदत करतात ऑनलाईन ग्रो करण्यासाठी. कशाच्या माध्यमातून? तर डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला आपला 3 लाईनचा बायो लिहायचा आहे. बायो 3 लाईनचा लिहिल्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट असतो, लिहून घ्या. त्या कन्सेप्टचं नाव आहे CTA. त्या कन्सेप्टचं नाव आहे CTA. सीटीएचा फुल फॉर्म लिहून घ्या पटकन. सीटीएचा फुल फॉर्म आहे कॉल टू ऍक्शन. सीटीएचा फुल फॉर्म काय आहे? कॉल टू ऍक्शन. मला सांगा, आजपर्यंत किती व्यावसायिकांनी न्यूजपेपरला जाहिराती दिल्यात, भिंती रंगवलेल्या आहेत, बॅनर लावलेले आहेत, पॅम्पलेट वाटलेले आहेत, रिक्षाच्या पाठीमागे जाहिराती लावलेल्या आहेत. त्या 5 प्रकारच्या जाहिराती किती व्यावसायिकांनी केलेल्या आहेत?
जस्ट पुट इन अ चॅटबॉक्स वन किंवा येस असं काहीतरी टाका, मी वगैरे असं काही, म्हणजे मला कळेल. ओके. 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 भरपूर साऱ्या लोकांनी केलं. ओके. मला तुम्हाला आठवतंय का बरं, की तुम्ही अशा प्रकारची मार्केटिंग करत असताना एक पट्टी लिहायचा, अधिक माहितीसाठी हे करा, अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा, अधिक माहितीसाठी इथं भेट द्या, अधिक माहितीसाठी अमुक करा, अधिक माहितीसाठी तमुक करा, बरोबर का? अधिक माहितीसाठी म्हणजे लोकांना तुम्ही ऍक्शन घ्यायला लावायचं. तर टीटीए म्हणजे एखादी अशी एखादा असा छोटासा शब्द किंवा वाक्य जे लोकांना ऍक्शन घ्यायला लावेल, बरोबर का नाही मॅडम? एखादा असा छोटासा शब्द किंवा वाक्य जे लोकांना ऍक्शन घ्यायला लावेल. येस, गुड आयडिया. ओके. कशा प्रकारे? चला सांगतो. आता आपण डिजिटल मार्केटिंग करतो, तर आपण इथे लिहायचं छोटासा सीटीए. तो सीटीए काय असेल? तो असेल फॉर मोर इन्फो. फॉर मोर इन्फो प्लीज क्लिक दी बटन बिलो. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटनवरती क्लिक करा. म्हणजे एखादा युजर ज्यावेळेस आपल्या पेजवरती येतो त्यावेळेस तो काय वाचतो? अरे यार, हे डिजिटल मार्केटिंगचे एक्सपर्ट आहेत, हे व्यावसायिकांना मदत करतात व्यवसाय ऑनलाईन ग्रो करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून. जर आपल्याला यांच्याकडून अधिक माहिती हवी असेल तर आपण काय केलं पाहिजे? खाली दिलेल्या बटनवरती क्लिक केलं पाहिजे आणि यांच्याशी संपर्क केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला बायो जो आहे तो बायो लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर इट लुक लाईक ऑलरेडी पेज. ओके. एक पेज माझ्याकडे ऑलरेडी आहे. नाव बदलतो याचं पटकन. आता त्यानंतर पुढे काय करायचंय? पुढे आपल्याला पेजच्या आणखीन मोर सेटिंग्स फिनिश करायच्या आहेत. ठीक आहे. सो इथे आपल्याला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन अपडेट करायची. बापरे सर, सर नाही नाही, असं नाही. जी गोष्ट आमच्याकडे नाहीये तीच गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा विचारली. वेबसाईट. वेबसाईट आमच्याकडे नाहीये. व्हॉट टू डू? चिंता करू नका. चैतन्य तुम्हाला आज एक शब्द देतोय किंवा आज एक गोष्ट सांगतोय. हवं तर ती गोष्ट लिहून घ्या. आज मी तुम्हाला असं सांगतोय की जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्याच गोष्टीवरती, तितक्याच गोष्टीवरती तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता. मी बाकीच्या कोचेस सारखं तुम्हाला सांगणार नाही हे पाहिजे ते पाहिजे, ते पण लागतं आणि हे पण लागतं, असलं काही नाही. जे आहे जितकं जेवढं आहे तेवढ्यावरती आपण आपला बिझनेस 100% ग्रो करू शकतो. फक्त स्ट्रॅटेजी पाहिजे, ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवतो. ओके. सो ते वेबसाईट टाकायची, जर असेल तर, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. लकीली आपल्याकडे वेबसाईट आहे, जसं की माझी वेबसाईट आहे टेक मॅनेजर स्कूल किंवा टेक मॅनेजर हब .in. तर मी टेक मॅनेजरची ही वेबसाईट आहे, तर ही वेबसाईट ओपन करतो, इथून लिंक कॉपी करतो आणि इथून पेस्ट करतो. वेबसाईटची लिंक टाकल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर टाकत असताना इथं US+1 आहे, त्यावरती क्लिक करून इथं IND, ओके, किंवा +91 सर्च करून इंडियाला इथं सर्च करून घ्यायचंय. ओके. आपल्या इंडियाचा कंट्री कोड आहे बघा 91. ते इंडियाला सिलेक्ट करून घ्यायचंय. हे बघा, इंडिया, इराक, इंडिया आणि आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. सांगतोय, तुम्ही नंतर म्हणाल चैतन्य हे तुम्ही आम्हाला आधी सांगितलं नव्हतं. इथे जो मोबाईल नंबर टाकाल तो मोबाईल नंबर रेग्युलर वाजत राहील. त्याच्यावरती रेग्युलर बेसिसवरती मेसेजेस येतील. इतके मेसेजेस येतील की तुम्ही अक्षरशः वैतागून जाल. लोक जेन्युअन असतील, प्रोडक्टसाठी इन्क्वायरी करतील. तर मोबाईल नंबर असाच टाका जो प्रॉपरली मॅनेज केला जाऊ शकेल. तर एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये असेल. आलेल्या प्रत्येक लीडला विदिन 12 आवर्स त्या व्यक्तीला मेसेज गेला पाहिजे, रिप्लाय गेला पाहिजे. आलेल्या
प्रत्येक कॉलला आन्सर दिलंच गेलं पाहिजे. माझ्याकडे तुम्ही मेसेज केल्यानंतर बघा मी ऑटोमेटेड सिस्टम लावलेली. एक तर तुम्ही तशी सिस्टम लावा किंवा कोणत्या तरी एखाद्या रिस्पॉन्सिबल व्यक्तीच्या हातामध्ये तो मोबाईल ठेवा. ते मी मोबाईल नंबर टाकतो माझा ऑफिसचा. तुम्हाला तुमचा 10 डिजिट जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा. ईमेल ऍड्रेस टाकून घ्यायचा. मी टाकतो info@vistonia.co.in. त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस म्हणजेच पत्ता टाकून घ्यायचा आहे. तर ऍड्रेस टाकायचा. ऍड्रेस टाकणं गरजेचं आहे का बरं? तर खरं सांगायला गेलं तर मी काहीच मिनिटापूर्वी काही क्षणापूर्वी बोललेलो की गरजेचं तर काहीच नाहीये. जे आहे जितकं आहे तेवढ्यात तुम्ही करू शकता. पण ऍड्रेस टाकला पाहिजे असं माझं पर्सनली सजेशन आहे तुम्हाला. पण भरपूर सारे व्यावसायिक असे असतील ज्यांच्याकडे ऑफिस नसेल, ज्यांच्याकडे स्वतःची जागा नसेल किंवा कोणतं लोकेशन नसेल. वर्क फ्रॉम असेल. येस तेजश्वरीजी, मी तेच सांगणार होतो. तर त्या व्यावसायिकांनी काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, जर तुमच्याकडे लोकेशन नसेल, ऑफिस नसेल, सेटअप नसेल, तर तुम्ही जिथे राहता, जिथे जिथून काम करता म्हणजे तुमचं रेसिडेन्शियल लोकेशन टाकलं पाहिजे. जिथे कुठे राहतं ते लोकेशन टाका. पण लोकेशन टाकायचं का? याचं रिझन तुम्हाला समजून समजून सांगतो. बघा, आज आपण 2026 मध्ये जगतोय. 2026 मध्ये जग जितकं ऍडव्हान्स झालेलं आहे तितकं थोडस काय म्हणू शकतो, भीतीचं पण झालेलं आहे. आज 2026 मध्ये डिजिटल स्कॅम होत आहेत. लोक एकमेकांना फसवत आहेत. आपल्यासारखी गरीब जनता, भोळी जनता फसतीये. पण मला सांगा, आजच्या ग्राहकांनी, ऑफकोर्स तुम्ही अनोळखी व्यक्तींपर्यंत पोहोचताय, बरोबर ना अंकिता मॅम? तुम्ही अनोळखी व्यक्तींपर्यंत पोहोचताय. मला सांगा, त्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास का ठेवावा? संतोष सर, ठेवावा त्यांनी तुमच्यावरती विश्वास. त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही पण काहीतरी इनिशिएटिव्ह असलं पाहिजे, काहीतरी स्ट्रॉंग व्हॅलिडेशन पॉइंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. मग नेहमीच काहीतरी वेगळं करायचं नसतं, म्हणजे खूपच काही वेगळं करायचं नसतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या छोट्या छोट्या गोष्टीने लोक आपल्यावरती विश्वास ठेवतातच. तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवला? कारण माझी एड तुम्हाला रेग्युलरली दिसते. मागच्या वर्षभरापासून मी तुमच्या फीडवरती येतोय, बरोबर की नाही? म्हणून तुम्ही जॉईन केलं. तसं लोकांनी तुमच्यावरती विश्वास का ठेवा? तर लोक चेक करतात, क्रॉस व्हेरीफाय करतात तुम्ही कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेस त्यांना जेव्हा ऍड्रेस दिसतो तेव्हा त्यांना कम्फर्ट तयार होतो, तेव्हा त्यांची भीती थोडी कमी होऊन जाते. तर इथे तुम्हाला काय करायचं, तुमचा ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस टाकायचा. हा, एक गोष्ट अशी आहे, मला टायपिंग करायला बिलकुल आवडत नाही, बिलकुल सुद्धा आवडत नाही टायपिंग करायला. काय करूयात, हा, मी काय करतो, मी गुगलला जातो आणि इथे सर्च करतो विस्टोनिया सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. बघा, इथं मी विस्टोनिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड सर्च केल्याबरोबर इथे बघा आपलं गुगल माय बिझनेसचं प्रोफाईल आलं, विस्टोनिया सोल्युशन्स. पुन्हा एकदा वेबसाईट ती आलेली आहे. ही आपलीच वेबसाईट आहे बरं का, विस्टोनिया.in. कॉन्टॅक्ट असचं पेज आलेलं आहे. कव्हर सर्व्हिसेसचं पेज आलेलं आहे. लिंक्डइनचं पेज आलेलं आहे. पुन्हा एकदा विस्टोनिया सोल्युशन्स .com ही आपली दुसरी वेबसाईट आलेली आहे. कट शॉर्ट्सचं पेज आलेलं आहे. टोफलर ह्या एक हे त्याचं पेज आलेलं आहे. इथे आपला लोगो आलेला आहे, आपली बॅनर आलेले आहे. हे बघा, बॅनर आलेले आहे, आपलं जाहिरात आहे. ओके, पुन्हा एकदा जॉब हेवरच आलेलं आहे. अनस्टॉपवरचं आपलं पेज आलेलं आहे. पुढे जर जाऊन आपण पाहिलं तर इथे आपलं फेसबुकचं पेज आलेलं आहे. फाल्कन ईबीज प्रायव्हेट लिमिटेड, जी गव्हर्नमेंट एजन्सी आहे, तर त्या एजन्सीचं गव्हर्नमेंटशी टाईप केलेली एजन्सी आहे. त्या एजन्सीचं हे आलेलं आहे. इथे बघा, माझ्या कंपनीचा CIN नंबर, कंपनी इनकॉर्पोरेशन नंबर सुद्धा इथे आलेला आहे. आपले HR मॅडमचा नंबर पेज आलेला आहे. हे बघा, आपले आदित्य सर, जे की को फाउंडर आहेत विस्टोनियाचे, डिरेक्टर आहेत विस्टोनियाचे, त्यांचं पेज आलेलं आहे. ओके, इथे इंस्टाग्राम पेज आलेलं आहे. आता इतकंच नाही तर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवतो. इथे मी सर्च करतो, हु इज दी डिरेक्टर ऑफ विस्टोनिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. बघा, आता हे तुम्हाला काय सांगते किंवा काय दाखवतं, बघा पण आणि ऐका पण. Vistonia Solutions Private Limited, a Pune-based business development firm,
has two directors, Aditya Gopalrao Boralkar, CEO and Strategy Director, and Chatnya Mahesh Kumar Kulkarni. Aditya Boralkar याने आदित्य गोपालराव बोरालकर जे की आपले आदित्य सर आहेत त्यांचं नाव घेतलं आणि दुसरं नाव घेतलं चैतन्य महेश कुमार कुलकर्णी जे की मी आहे तुमच्या सोबत. म्हणजे त्याने माझ्या कंपनीच्या डिरेक्टरशी इन्फॉर्मेशन प्रॉपरली सांगितली म्हणजे माझ्याबद्दल आदित्य सरांबद्दल. आता इतकंच नाही तर इथे बघा मी माझं हे जर ओपन केलं तर माझ्या कंपनीबद्दल आपल्या कंपनीबद्दलचे फोटोज व्हिडिओज येतात. व्हॉट इफ लक्षपूर्वक आहे का बरं का. व्हॉट इफ जर मी तुम्हाला सांगितलं की हे 100% फ्री ऑफ कॉस्ट मी केलेलं आहे. ते पण किती दिवसात 30 दिवसांमध्ये 100% मी हे केलेलं आहे आणि हे सेम तुम्ही देखील तुमच्या व्यवसायासाठी 100% फ्री मध्ये करू शकता काही रुपया खर्च न करता. कसं वाटेल. आवडेल गुगलवरती टॉपला यायला. येस हे पण आपल्याला शिकायचं म्हणून सांगितलं मी तुम्हाला फार जबरदस्त असा आपला क्लास आहे. ओके सो इथे आलोच आहे तर मी तुम्हाला आपलं ऑफिस दाखवतो. हे आहे आपलं ऑफिस पुण्यामध्ये नवले ब्रिजला हे आपलं ऑफिस आहे. इथूनच पूर्ण टीम तुम्हाला हेल्प करते पूर्ण टीम तुम्हाला मदत करणार आहे आपल्या 3 दिवसांच्या क्लाससाठी. 3 दिवसांच्या क्लासनंतर आपला 7 दिवसांचा पण क्लास आहे जो की पेड क्लास आहे. मी काय बाकीच्यांसारखं नाहीये बाबा की ऍट द मोमेंट पेड क्लास पण आहे आपला. जर तुम्हाला वाटला तर तुम्ही करू शकता. ओके सो इथूनच आपली टीम पूर्णपणे मॅनेज करते. इथं हे आपलं ऑफिस आहे. कसं वाटलं ऑफिस नक्की मला कमेंटमध्ये सांगा नक्की मला चॅट बॉक्समध्ये सांगा की कसं वाटतं हे ऑफिस पुण्यामध्ये नवले ब्रिजला. येस तोच फेमस नवले ब्रिज. सो इथं मी ऍड्रेस कॉपी करतो आणि पुढील प्रक्रियेला सुरुवात करूया. ओके तर ऍड्रेस मध्ये आपण ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस जो आहे तो आपण टाकून घेऊया. बहुत सुंदर थँक्यू सो मच थँक्यू सो मच. ओके इथे पिनकोड टाकूयात 41. इथे मी पिनकोड जो आहे तो आपल्या टाकलेला आहे. त्यानंतर इथे तुमचं बिझनेसचे आवर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे. 3 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिला आहे नो आवर्स अवेलेबल म्हणजे तुमचं शॉप तुमचं ऑफिस कधी ओपन होतं कधी सुरू होतं आणि कधी बंद होतं हे तुम्हाला सांगायचं. दुसरं आहे ऑलवेज ओपन एखादं वेलनेस मेडिकल एखादं क्लिनिक जे 24 तास सुरू असतं त्यांनी ऑलवेज ओपन सिलेक्ट करा. आणि जसं माझं जसं सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत माझं ऑफिस असतं म्हणजे ठराविक वेळेत अवेलेबल असतं. वर्क फ्रॉम होम असेल तर काय करायचं तरी पण तुम्हाला 10 ते 6चा टायमिंग टाकायचा आहे. तर इथे तुम्हाला ऑलवेज ओपन ऍट सिलेक्टेड आवर्सला क्लिक करून सकाळचा टाइम टेबल म्हणजे सोमवारचा टाइम टेबल 10 ते सायंकाळी 6 टाकायचं जे काय असेल तुमचं ते. म्हणजे तुमच्या ग्राहकाला तुमच्याबद्दलची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जोपर्यंत अवेलेबल होत नाही ना फ्रीलान्सर असेल तर काय करायचं. फ्रीलान्सर जरी असेल ना तरी हेच टाकायचं 10 ते 6. फ्रीलान्सर तुम्ही फ्रीलान्सिंग किती वेळेत करता ना धनश्रीची ऑनलाईन टाकता येईल का सर. येस ऑनलाईन ऑनलाईन वाला ऑप्शन नाहीये इथे. ऑनलाईन वाला ऑप्शन नाहीये तुम्हाला फिजिकलच टाकावं लागेल. पण तिथे तुम्ही फिजिकल पण तुम्ही किती वेळ काम करता ते टाकायचं. हिलिंगसाठी काय करायचं हिलिंगसाठी तुमचा जो काही टाइम टेबल आहे ना तो टाइम टेबल टाकून घ्यायचा विद्याजी. विद्या सुनील धुमाळजी ओके. हा तिथे मी माझा टाइम टेबल टाकला सोमवार ते शनिवार रविवारी सुट्टी असते म्हणून मी याला काहीच केलेलं नाहीये. आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. वर्क फ्रॉम होम असेल ना तरी पण टाइम टेबल टाकायचं आहे तुम्हाला जे काय असेल ना ते तुमचं टाइम टेबल तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. इतक्या सगळ्या गोष्टी फिल केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं एवढ्या सगळ्या गोष्टी फिल करून घेतल्यानंतर ऑफलाईन आहे क्लास ऑफलाईन नाहीये नेहमी. ओके बट सर ऑफिस नहीं या अकेडमी तो क्या करें. अगर ऑफिस अकेडमी नहीं है तो आप अपना रेसिडेंशियल एड्रेस डाल दो. ऑफिस नसेल दिनेशजी तर रेसिडेन्शियल ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. ओके या गोष्टी केल्यानंतर जस्ट तुम्हाला नेक्स्ट बटनला क्लिक करायचंय. बाकी इथं कव्हर फोटो आणि प्रोफाईल पिक्चर तुम्हाला ऍड करायचंय. आता कव्हर फोटो आणि प्रोफाईल पिक्चर म्हणजे काय
जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझा एक छोटासा प्रश्न आहे तुमच्या सर्वांना. मला सांगा, मी तुमच्या आता पर्सनल लाईफ बद्दल डिस्कस करतो, पर्सनल लाईफ बद्दल प्रश्न विचारतो. मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी फक्त आणि फक्त तुमच्याकडेच आहे, बाकी कोणाकडेच नाहीये. आय एम टॉकिंग अबाउट युअर पर्सनल लाईफ. असं कोणती गोष्ट आहे जी फक्त आणि फक्त तुमच्याकडे, बाकी कोणाकडेच नाहीये? समथिंग इन्फॉर्मेशन, ब्रेन. ओके, ओके. फोटोज, लोगोज. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. फेस. अगदी बरोबर. हा चेहरा एकमेव अशी गोष्ट आहे जी कोणाकडेच नाहीये, कोणाकडेच नाहीये. फक्त हा चेहरा चैतन्यकडेच आहे. चैतन्यासारखा ब्रेन आहे, चैतन्यासारखा नॉलेज आहे, चैतन्यासारखे स्किल आहे, चैतन्यासारखा अख्खा चक्का माणूस होऊ शकतो, पण हा चेहरा फक्त चैतन्यकडेच आहे. ओके. सो तशा तुमच्या व्यवसायाचा पण एक चेहरा, जो की माझ्या व्यवसायाचा काही अशा प्रकारे असा आहे. तुमच्या व्यवसायाचा चेहरा तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. ओके. जर नसेल, चिंता करू नका. कशा प्रकारे बनवायचा, कशा प्रकारे क्रिएट करायचा, कशा प्रकारे ऍड करायचा, सर्व काही चैतन्य तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, शिकवणार आहे. ओके. आता सध्या आपण नाही ऍड करून घेतोय. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऍड करून घ्या. प्रोफाईल फोटो म्हणजे लोगो, आणि कव्हर इमेज म्हणजे बॅकग्राऊंडला जे इमेज असतं, दाखवतो मी तुम्हाला. हे माझं फेसबुकचं पेज आहे. हे पेजचे हे जे बॅकग्राऊंडला जे इमेज आहे, हे डिजिटल दुकानाचा डिजिटल बॅनर असं म्हटलं तरी हरकत नाही. तर बॅनर जे आहे ते तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे, आणि हा आपला प्रोफाईल पिक्चर म्हणजेच कव्हर इमेज म्हणजेच लोगो जो आहे तो आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे. नेहाजी, आपले ऑफलाईन क्लासेस नाहीयेत, आपले क्लासेस पूर्णपणे ऑनलाईन आहेत. ओके. आता माझ्याकडे नाहीये सध्या काही, म्हणून मी याला राहून देतो. आपण हे नंतर करून घेऊया. तुमच्याकडे असेल तर ऍड करून घ्या. नेक्स्ट करायचं, इथे तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप बिझनेस नंबर टाकायचा, ज्या नंबरवरती तुम्हाला लीड्स हव्या आहेत. ज्या नंबरवरती तुम्हाला काय हव्या, ज्या नंबरवरती. येस गिरीश, अगदी बरोबर. फिंगर टिप सुद्धा फक्त आणि फक्त तुमच्याकडेच असतात, बाकी कोणाकडे नसतात. राईट. तर तुम्हाला काय करायचंय, इथे तुमचा व्हॉट्सअप बिझनेस नंबर टाकायचा, ज्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला लीड्स हव्या. तर इथे मी माझा व्हॉट्सअप बिझनेस नंबर टाकून घेतो. इथे US+1 आहे, त्यावरती क्लिक करून इथं मी IND म्हणजेच इंडिया सर्च करतो. ओके. आणि गेट कोडला क्लिक करायचं. OTP येईल, तर त्या OTP टाकून घ्यायचा 5 अंकांचा, आणि इथं तुमचं व्हॉट्सअप सुद्धा तुमच्या फेसबुक पेज सोबत लिंक होऊन जाईल. त्यानंतर मी याला स्किप करतो. आता त्यानंतर तुम्हाला जर तुमच्या सर्व मित्रांना एका क्लिक मध्ये सांगायचं असेल की भाई, तुमच्या मित्राने, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आहे, तर माझ्या सगळ्या मित्रांना एक नोटिफिकेशन जाईल की चैतन्यने एक नवीन पेज ओपन केलेलं आहे, एक नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, ज्या बिझनेसचं नाव आहे लर्न मार्केटिंग विथ मॅनेजर. तर तुम्ही काय करा, चैतन्यच्या त्या पेजला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि चैतन्याला सपोर्ट करा. असं एक पर्सनली सगळ्यांना नोटिफिकेशन जाईल. तुम्हाला त्या बटनला क्लिक करायचं आहे, आणि सगळ्यांना तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे, जर तुम्हाला सांगायचं असेल तर. जर नसेल सांगायचं तर त्यावरती नाही क्लिक केलं तरीही चालेल. मी आता नाही करत आहे, कारण माझं डेमो पेज, मी स्किप करतो याला. बाकी तुमच्या समोर काही अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला असेल. हा क्लास किती वेळ जस्ट झाला, एक 2 मिनिटं, 2 ते 5 मिनिटं. ओके. व्हॉट्सअप नॉर्मल असेल तर चालेल ना, बिझनेस व्हॉट्सअप पाहिजेच. येस, बिझनेस व्हॉट्सअपच पाहिजे. गृहोद्योगसाठी काय कॅटेगरी टाकावी, जसं मसाला लाडू, कुकिंग टाका, कुकिंग. ओके. आता हे अशा प्रकारचं पेज येईल, याला काहीच न करता डन वरती क्लिक करायचं. सो कॉंग्रॅट्स मित्रांनो, तुमचं एक ऍडव्हर्टाइजमेंट ऑप्टिमाइज पेज तयार झालेलं आहे. जे पेज उद्या आपण ज्या पेजच्या माध्यमातून जाहिरात रन करणार आहोत, त्या पेजच्या माध्यमातून जर आपण जाहिरात रन केली, तर उद्या तुमच्या व्हॉट्सअपवरती, उद्या नाही परवा तुमच्या व्हॉट्सअपवरती 50 पेक्षा जास्त हाय क्वालिटी लीड्स आलेले असतील. हे लोक तुमचं प्रोडक्ट खरेदी करायला तयार असतील, हे तुमची सर्व्हिस खरेदी करायला तयार असतील. आता याचा थोडासा रंगरंगोटीचा कार्यक्रम बाकी आहे, म्हणजे मेकअप शेकअप बाकी आहे, याचा लोगो वगैरे ऍड करणं, ते तुम्ही तुमचं मॅन्युअली ऍड करून घ्या. अशा प्रकारे पेज तुम्हाला बनवून घ्यायचं. जरी तुमचं जुनं पेज असेल, तर मी सांगतोय म्हणून एक आहे असं पेज बनवून घ्या. पेज फ्री मध्ये बनतं. 50 पेज एका अकाउंटवरून बनतात, तर तुम्ही आणखीन एक मी सांगतोय म्हणून पेज बनवा. हे पेज अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं, तर तुम्ही उद्या माझ्यासोबत ऍड रन करू शकाल. उद्या आपण प्रॉपरली जाहिरात रन करणार, आणि उद्या
रन केलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला परवा म्हणजेच बुधवारी 50 पेक्षा जास्त हाय क्वालिटी लीड्स तुमच्या व्हॉट्सअपला आलेल्या असतील. ओके. रेकॉर्डिंग मिळेल का? वेबसाईट नसेल तरीही चालेल. वेबसाईट असावीच असं काहीही नाहीये. विदाउट वेबसाईट सुद्धा आपल्याला लीड्स ज्या आहेत त्या येणार आहेत. व्हॉट्सअपला येतील लीड्स, त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. बरं, मला सांगा, जस्ट अ सेकंड, जस्ट अ सेकंड. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही किती व्हॉट्सअप मार्केटिंगचे, किती फेसबुक इंस्टाग्राम मार्केटिंगचे क्लासेस केले, आणि ओव्हरऑल इतक्या सगळ्या क्लासेसचा अनुभव घेऊन तुम्हाला आजचा आपला क्लास कसा वाटला? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा की आजचा आपला क्लास तुम्हाला कसा वाटला. जस्ट पुट इन अ चॅट बॉक्स की आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला. एक्सलंट, बेस्ट, ग्रेट, ओके, इन्फॉर्मेटिव्ह, व्हेरी गुड, छान, खूपच सुंदर, सुपर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके. सो किती लोक उद्याच्या क्लाससाठी एक्साइटेड आहेत? उद्याच्या क्लासमध्ये आपण काय करणार आहोत? उद्याच्या क्लासमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कस्टमर कशा प्रकारे मिळवायचे, म्हणजे बाकीच्या कोचेस सारखं, बाकीच्या कन्सल्टंट सारखं मी तुम्हाला अडवून ठेवणार नाही की पैसे भरा मगच जाहिरात लावायला शिका. असं बिलकुलही नसणार आहे. डायरेक्ट ऍड कशी रन करायची हे मी तुम्हाला उद्याच्या लाईव्ह क्लासमध्ये संध्याकाळी 8 वाजता शिकवणार आहे. आता आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट, आजचं पेज जर तुम्ही बनवलं तर तुम्ही उद्या ऍड रन करू शकता. रेकॉर्डिंग तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला पाठवली जाणार आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी चेक करायचा आहे. टाइमपास बिलकुल नाही, मला समजलं. एकदा तुम्ही काय करा, रेकॉर्डिंग चेक करून घ्या. ओके. काही डाऊट्स आहेत तर कोणाला विचारायचे तुम्ही मलाच विचारा. उद्या नाही, परवाच्या क्लासमध्ये आपण जे काही डाऊट सेशन आहे ना, ते डाऊट सेशन पण आपण घेणार आहोत. ओल्ड पेज असेल तर त्याला काहीच करू नका, ते तसंच राहू द्या. आणि तुम्ही काय करा, ते पेज तसंच राहू द्या आणि नवीन पेज बनवा. तुमच्या क्लासमधून खूप काही शिकायला मिळेल. आणखी तो खूप बाकी आहे. ओके. सो तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. इथे म्हणजे जवळपास तुम्ही खूप प्रचंड अशा संख्येने जमा झालात. तुमच्या व्यवसायाला ग्रो करण्यासाठी जमा झालात. त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही एक असा क्लासला जॉईन केलेला आहे. खरं सांगायचं झालं तर मागील वर्षभरात हा क्लास पेड होता. तुमच्यापैकी भरपूर साऱ्या लोकांना माहिती असेल की या क्लासची मी फीज घ्यायचो. किती लोकांना माहिती या क्लासची मी फीज घ्यायचो? या क्लासची फीज होती, परंतु वर्षभरातला अनुभव पाहिला, लोकांचे रिस्पॉन्स पाहिले, लोकांनी जवळपास भरपूर साऱ्या लोकांनी जवळपास 20,000 पेक्षा जास्त लोकांनी हा क्लास जॉईन केलेला आहे. 99 रुपये, येस, 99 रुपीज फी होती, येस. पण काही काळापुरता हा क्लास मी फ्री ठेवलेला आहे. तुम्हाला आत्ताच सांगतो की आपला पेड क्लास सुद्धा आहे. आपले 10 दिवसांचे टोटल क्लासेस, 3 दिवसांचा क्लास आहे आणि त्यानंतर 7 दिवसांचा पण क्लास आहे आपला. तर त्या क्लास बद्दलची माहिती पण मी तुम्हाला सांगेल, त्याची फीज काय आहे, ते कशा प्रकारे करायचं, काय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. सो बेसिकली आधी ह्या गोष्टी करा, इम्प्लिमेंट करा आणि बिझनेस ग्रो करायला स्टार्ट करा. रेकॉर्डिंग मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून देणार आहे. सो आशा करतो तुम्हाला आजचा हा क्लास आवडला असेल. येस, तुम्ही सगळ्यांनी सांगितलंच, आवडलेलाच आहे. उद्याच्या क्लासमध्ये जबरदस्त अशी व्हॅल्यू मी तुम्हाला देणार आहे. तर उद्या 7:45 ला जॉईन करा. आज भरपूर साऱ्या लोकांना जॉईन करायला थोडेसे प्रॉब्लेम्स आले, त्याच्यामुळे बिफोर टाइम 15 मिनिटं आधी जॉईन करा आणि भेटूयात उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता. टिल देन, थँक्यू सो मच अँड गुड नाईट.